तुमचं ह्याच्या पण ते सगळंच गेलंय. तुमची किती एकर जमीन? अरे बापरे, काय पुढे पुढे करतो मुलं बाळा दादा थोडंसं आहे ना मला थोडंसं नाही कापड करूया. आता ऊस बीस म्हणजे बरा आहे का? पाणी कमी झालंय पूर्ण पाण्यात अजून पाण्यात. बरं तुमचं अडसाली ऊस होता का? सुरू होता का? ताणी लागलं होती? कुठलं होतं? 65 265 265 फक्त 265. आम्ही शेतकरी 265 दादा बोलतो. हो बाबा ऊसाचं मी सांगितलं पाण्यामध्ये असेल त्या सगळ्या गोष्टीचे पंचनामे होतील. पाण्यात ज्याच्या पाण्यामुळं नुकसान झालेलं आहे. अरे इकडेच अधिकारी तिथं थांब ना. पंचनामे करणार ना. थोडं पहिल्यांदा जी माणसं पाण्यात अडकलेली आहे त्यांना बाजूला काढणं, पाण्याने वेळ घातला गावाला, त्याला पहिल्यांदा कसं रस्त्याने जोडायचं ते आपण पहिलं करतोय. आणि ते झालं अडकलेली सांगितलं शेतामध्ये सोयीचं झालं की लगेच पंचनामे. आता जिथं जाता येईल ते पंचनामे आपण सुरू केले. काही काही ठिकाणी मुरबाड असतं ना सांगितलं ना, त्यावेळेस सांगितलं. काल निर्णय घेतला की असं करायचं नाही, आपल्याला उडीद असेल सरपंच जास्त निघली का लोक? भागात काय लोक निघली का वरची मका बंगल्यावर निघली का? वरच 4-5 निघाले. त्या 5-6 पिकाच्या बद्दल सांगितलं ना. सगळीकडची भौगोलिक परिस्थिती बाबा वेगवेगळी आहे. इथली परिस्थिती तुमची वेगळी आहे. त्या पद्धतीनं आपण करू. आम्ही तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. किती मुलं बाळा? मला माईक अजून घ्या जवळ. पानमळी इथं होतं जरा पाणी. काल पाणी इथं 12-15 फूट होतं असंही सांगलं. आज पाणी खाली गेले. जरा अजून पाणी आता पाणी उचललेलं असताना पंचनामे पुढे जाऊन इकडे तर त्याच्यामध्ये आम्ही ते पंचनामे करून तुम्हाला पुन्हा कसं उभं करता येईल ते करू. ज्यांच्या घरात असं नुकसान झालंय, पाण्यात पार गेले, ते दिसतेच ना डोळ्याला. ते काय पुढे सांगायला गरज नाही. त्यांचं किंवा नदीच्या कडेची शेती माती म्हणजे काही मळीची म्हणतात, काही मळशीचं म्हणतात, ती वाहून गेलेली असेल, खरडून गेली असेल तर ते पण त्याचं भरपाई त्या ठिकाणी देऊ. असं ते सगळं करू. मी हे नैसर्गिक संकट आहे, खचून जाऊ नका. सरकार तुमच्या पाठीशी आहे. आम्ही सगळेच आता आमदार बिमदार आम्ही सगळेच आलेलो आहे. आम्ही ते तुम्हाला मोकळं सोडणार नाही आणि व्यवस्थितपणे पुन्हा तुम्हाला उभं करू. तुमचं काय?